पीछे तो देखो, पीछे तो देखो. जे कोण व्हिडिओ बघतायत त्यांनी लवकर लवकर या आणि हे सगळं घेऊन जा. शॉपिंग करायला नक्की या. ओके. Oh my God. मी नाही घाबरत. खतरो का खिलाडी आहे ना. सो आज आपला इकडचा शेवटचा दिवस होता रॉयल पार्क हॉटेलमधला. 3 नाईट आम्ही इकडे स्टे केलेलं. सो आता आम्ही चाललो आहे श्रीनगर एक्सप्लोअर करायला. श्रीनगरचे जे लोकल स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोअर करायला. इकडचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इवन आम्हाला हे सगळं जे टूर जो आमचा प्लॅन केलेला तो स्वप्नीलने केलेला फ्रॉम ट्रॅव्हल कर. सो प्लीज गो फॉर इट. गुड मॉर्निंग इश्फाक जी. सर हाँ, मुंबई में आओ तो आ जाना. महाराष्ट्र घूमते फिर हम. तर मित्रांनो आज आम्ही पहिलं लोकेशन फिरायला चाललो आहोत ते आहे शंकराचार्य मंदिर. हे असं की काश्मीर मधले हे बंगले खूपच कमाल आहेत. आम्ही मिस करू यांना. जम्मू काश्मीर स्पोर्ट्स आहे. खूपच छान क्लीन आणि रोड सुद्धा छान छान आहे. मित्रांनो ही राईट हँड साईडला आहे डल लेक. इथून आम्ही पुढे चाललो. रस्ता एवढा कमाल आहे. मी मंदिरात चाललोय तर हा माझ्याशी भांडतोय इकडे. घाई जातो मग वरती गेल्यानंतर भुका लागला बोलत राहतो. मग मिळेल ना तिकडे काहीतरी खायला. काय नाही माहिती. मी थांबणार नाही मग तेव्हा तुला भूक लागली मी निघून जाणार. मित्रांनो फायनली आम्ही बॅगमध्ये लाडू, पाण्याच्या बॉटल, निकितासाठी गॉगल, हँड ग्लाऊज सगळं घेऊन आम्ही आता शंकराचार्य मंदिरात पाया पडायला चाललो आहोत. ड्रायव्हरने आम्हाला इथे पाठीच सोडले. ते कुठेतरी तुम्हाला नंतर कारण थोडंसं रश आहे इकडे. सो चला बघूया कसं वाटतंय. ही सतत माझ्या रागवत असते. सो मोन्यू कसं वाटतंय? मस्त मस्त मजा मजा येते. छान एकदम छान वाटतंय. खूप थंडगार वाटतंय. असं मुंबईत पाहिजे ना. हां असं मुंबईत पाहिजे ना एवढी थंडी. नको बाबा मुंबईत जे क्लायमेट बरं आहे ते बरं आहे. एवढी थंडी नकोय मुंबईत. निकिता नायगावला मिस करते तू? हां काय आपण असे टुरिस्ट म्हणून येतो प्रत्येक जागी तर मस्त अनुभव घ्यायचा आणि मग जायचं आपापल्या गावी परत. इथून चालत चालत दोन नो किती मिनिटाचं आहे. So, आता किती वाजलेत का निकिता? किती वाजलेत? 12 वाजलेत पण असं वाटतंय की 8च वाजले. तर मित्रांनो इथे गेटवर तुमची चेकिंग केली जाते. म्हणजे तुम्ही काही सिगरेट किंवा अंमली पदार्थ काही घेऊन येत असाल तर ते तुमचे इथेच काढून घेतले जातात. सो प्लीज इथे काही घेऊन येऊ नका. एकदम रिकमेंड करेन बॅग घेऊनच येऊ नका. गाडीतच ठेवा. पाण्याची बॉटल वगैरे असेल तर ठीक आहे. सो यहाँ से हमारी चढान चालू हो गई. जवळजवळ मला वाटतं 200-250 पायऱ्या आहेत. सो लेट्स सी किती वेळात ह्या पायऱ्या पार करून आम्ही मंदिरात दर्शन घेतोय. मित्रांनो एवढं पायऱ्या चढलो दमलो. थोडा वेळ आम्ही आराम करतो. अजून एवढ्या बाकी आहेत. मंदिराच्या इथून तुम्हाला संपूर्ण श्रीनगर दिसतं. डल लेक पण दिसते. खरंच जन्नत आहे काश्मीर. जन्नत आहे काश्मीर ताई. तर मित्रांनो जे कोणी ब्लाइंड असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे मंदिराची हिस्ट्री इथे लिहून ठेवलेली आहे. मंदिराच्या परिसरातून संपूर्ण श्रीनगर, डल लेक सगळं दिसतंय.
तर मित्रांनो आत्ता 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवणाचा ब्रेक घेतोय. सो बघू काहीतरी काश्मीरी खायचा प्लॅन आहे. लेट्स सी काय ताटात येत आहे ते. Oh my god. सो आम्ही एका ठिकाणी लंच करायला आलोय. खूप सुंदर असं ट्रेडिशनल पद्धतीने इकडे जेवण जेवलं जातं. येस. सो ही आहे प्लेस जिकडे काश्मीरी ट्रेडिशनल पद्धतीने तुम्ही जेवू शकता. मित्रांनो आम्ही एक काश्मीरी पद्धतीने जिकडे जेवलं जातं तिथे जेवायला आलो आणि आम्ही ऑर्डर केलं आहे रोगन गोश, काश्मीरी पुलाव आणि रोटी. आम्ही आता सगळे जेवलो. खूप छान जेवण होतं. आम्ही रोगन जोश हे खाल्लं आणि हे जो रस्सा असतो रोगन जोशचा तो ऑलमोस्ट आपण जे आळणी बनवतो मटनची किंवा चिकनची आळणी त्यासारखा टेस्ट करतं पण विथ ऑल फ्लेवर्स अँड मसाले. सो खूपच छान जेवण झालं आमचं. बेस्ट. गरम आहे. मित्रांनो छान जेवून आम्ही आत्ता चाललो दर्ग्यात कारण खूप उशीर होईल. सो आम्ही दर्ग्यात जाणार आणि मग येताना एखाद्या गार्डनमध्ये जाऊ आणि त्यानंतर आम्ही आमच्या बोटवर जाऊ. म्हणजे आमचं बोट स्टे आहे तिकडे आणि तिथेच आम्ही शिकारा राईडसुद्धा करणार. तर मित्रांनो आम्ही दर्ग्याला आलेलो आहोत आणि इकडे पाठी खूप सारे शॉपिंगच्या प्लेसेस आहेत. सो आम्ही म्हटलं पहिल्यांदा दर्ग्यात जाऊन येऊ आणि मग बघू काही शॉपिंग वगैरे आपल्याला काही करता येते का. ते दर्ग्याच्या बाहेरच हे चाचा आहेत त्यांच्याकडून मी ही टोपी घेतली आहे. कशी वाटते टोपी मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही दर्ग्याच्या बाहेरच लोकल मार्केट आहे तिथून काही लोक शॉपिंग करतात. सो हे म्हणतायत की हे वॉलनटचं आहे. वॉलनट ट्रीने. तर आता हे वॉलनट ट्रीने बनवलेलं आहे आणि हे जे आहे हे लोकल जे असतं ना आपलं वूड त्याने बनवलेलं आहे. लेट्स सी. ये अखरोट वाला है ये 450 का है. ये सबसे अच्छा वाला है ये. और यहाँ पे चिनार काम करते हैं इसके ऊपर. ये जो छत है ना इसमें तो सिंगल पार्ट में बनता है छत. इसका जो छत है ये 5 पार्ट में बनता है. 1 2 3 4 5 का है ये 9 इंची शिकारा है और 450 है इसका. हे हाऊसबोट लॅम्प आहे. सो तुम्ही हे लॅम्प यूज करू शकता असा. पण मुंबईत आपल्या एवढे घर मोठे असतील की नाही शंका आहे. तर मित्रांनो हे सगळे लोटस आहेत. लोक लोटस स्टीमची भाजी खातात. आपल्याकडे पार्लर मध्ये कसे जातो आपण. मित्रांनो कुठेही जा तुम्हाला रिक्षावाला सेमच मिळणार. दादागिरी करणारे. मित्रांनो ह्या सगळ्या शिकारा राईड आणि तिकडे बोट हाऊस बोट स्टे आहे. यापैकी एक हाऊसबोटमध्ये आज रात्री आम्ही थांबणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत. हो आमची हाऊस बोट आहे नॅन्सी. इशफाक जीने आम्हाला इथेच सोडलेलं आहे आणि आता आपका नाम सर. मेरा नाम सर शफी है. शफी. शफी जी हमें हाउस बोट लेके जाएंगे. उसके बाद शिकारा राइड करा देंगे. थँक्यू. तर मित्रांनो आता आम्ही पहिल्यांदा आमचं
सामान घेऊन आमच्या हाऊसबोटमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर शिकारा राईडसाठी जाणार आहोत. तो ताई पहिल्यांदाच बोटवर बसली असं वाटतंय, खूप घाबरली आहे. बघ इकडे ताई, कसं वाटतंय? हे बघा कशी घाबरली बघा. ये बाबा, ये बाबा. मोनीला सवय, मोनी काय घाबरत नाही बाबा. मी नाही घाबरत, खतरों का खिलाडी आहे ना. आप ही रहोगे? नहीं दूसरा है, कोई बात नहीं, एक ही बात है. ये देखो ये आपको स्विमिंग आता है ना? हाँ, वो उसको बचा लोगे ना, हमें नहीं बचाओगे तो भी चलेगा, लेकिन गिरेगा तक बचाएगा, अभी गिरे ही नहीं, फिर कैसे बचाएगा? तर मित्रांनो, ही आहे आमची हाऊस बोट. आमची हाऊस फिटेपर्यंत आम्ही इथे राहणार आहोत. आणि बघा, आज रात्रीचा stay वाव. असतो. 3 ये देखो, त्यातच आंघोळ करायची, खाली आंघोळ करायची. ही आहे आमची हाऊस बोट. स्टार्टिंगला आलात का, हा आहे लिव्हिंग एरिया. इकडे मोन्यू आपापले केस सेट करते आणि इथून आपण एंट्री केली का बघा, एका अशा छोट्याशा बोळातून जाऊन तुम्हाला ही आहे फर्स्ट बेडरूम. आणि इकडेच हा मिरर आहे आणि इकडे हा बाथटब आणि बेसिन आणि टॉयलेट आहे. सेम आता मी तुम्हाला दाखवतो दुसरा बेडरूम. हा आहे दुसरा बेडरूम. सेम इथे 2 चेअर आहेत, म्हणजे तुम्हाला जर चहा वगैरे किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. आणि हा आहे तुमचा बेड. सो हे हाऊसबोट खूप छान आहे. रात्री आज आमचं इथे स्टे आहे. सो बघूया कसं वाटतंय. सो आता आम्ही पटापट चेंज करणार आहोत, म्हणजे सो आता मी इकडे सामान ठेवणार आणि पटापट ज्यांना चेंज करायचं आहे ते लोक चेंज करतील आणि आम्ही शिकारा राईडसाठी चाललोय. तर मित्रांनो, वी आर रेडी फॉर शिकारा राईड. चला बसा. सो आता मी शिकारा राईडसाठी चाललेलो आहे. 5 वाजलेले आहेत, 5 वाजून 1 मिनिट झालेले आहे. सो लेट सी एका तासात आम्ही काय काय फिरतोय आणि शिकारा राईड कशी एन्जॉय करतोय ते. सो आमच्या बरोबर आज तारिक बाई आहे, जे आम्हाला शिकारा राईड. ऐक ना, तू शांत हो, डोळे बंद करून झोपून घे. जा झोपून घे. बघ इकडे. पीछे तो देखो, पीछे तो देखो, पीछे तो देखो. दाखवा किती क्यूट आहे. गप रे. मित्रांनो, हे आहे फ्लोटिंग बाजार. इकडे तुम्हाला शॉपिंगसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. थोडं तिकडे सर ना. या साईडला पण. तर मित्रांनो, ते लोकेशन आहे जिकडे बोट बनतात, ज्या म्हणजे ते हाऊस बोटमध्ये राहिलं त्याची बॅक साईड आहे. तर तिकडे अशा या बोट बनवल्या जातात. हा कारखाना आहे. मित्रांनो, इकडेच हैदर मूवीचं शूटिंग झालेलं. इकडे बोर्ड सुद्धा लिहिलं आहे, हैदर मूवी डन हिअर. आमची आली आहे एक मॅगी. म्हणूनच आम्ही नाही केलं, तेच आम्ही केलं. लेक, मॅगी आणि ही अहिऱ्यांची लेक. तर मित्रांनो, हे बघा किती पकोडे आणून दिले त्यांनी. भारी कौन रहते भारी. किस जगह का? मुंबई महाराष्ट्र. बोला. आपका नाम सर? मेरा नाम है मुदस्सिर. मदस्सिर. एक हाय बार कर- हाय कर. हाय कर दो, हाय. थैंक यू मदस्सिर.
एवढे आलेले आहेत आपल्याला खायला. शिकारा राईड झाल्यानंतर आम्ही बाजूला लोकल मार्केटमध्ये आलो आणि जरा विंडो शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंग. सो सचिनला इकडे म्हणजे ऑलमोस्ट तो सगळ्यांना लोकल सारखाच दिसतोय. काश्मीरी दिसतो असं हे लोकच म्हणतात. त्यांनी मला शॉपवर बसवले हे सगळे विकायला. येस, जे कोण व्हिडिओ बघतायत त्यांनी लवकर या आणि हे सगळे घेऊन जा. हा तर काय क्या लोगी. तो ये आप बैग लोगी. सर मेरे पास कैप भी है. थैंक यू सर. यस जन्नत 2 दिन, अभी तीसरा दिन है हमारा. तो ये 24 साल चलेगा. 30 साल चलेगा सिर्फ ठंडे पानी से कितना लास्ट कितना बोल रहे हो? 330. निकाल दो हाथ बाहर या अंदर रखो. मध्य आपके राइट साइड में जेब आएगा. आप हँडल पॅम्पर्स, आप कोई डाउट ही नाही. सो सचिनने हा फेरान घातलेला आहे आणि जबला. आपको ये वाला हैंड 150. मित्रांनो, कधी काश्मीरमध्ये आलात तर स्ट्रीट शॉपिंग नक्की करा. हाऊस बोटच्या समोरच ही लेन आहे. तिथे तुम्हाला खूप स्वस्तात मस्त बऱ्याच गोष्टी मिळतील. 5 ले लूं. हाऊस बोटच्या समोरच एक स्ट्रीट लागते जिथे तुम्ही, आपण जसं मुंबईमध्ये बुधवार बाजार, फ्रायडे मार्केट, संडे मार्केट असं, तसं तिकडे सुद्धा आहे आणि खूपच स्वस्त आणि मस्त असं तुम्हाला शॉपिंग करता येईल. सो नक्की ट्राय करा, खूप रिजनेबल आहेत. आपका नाम? मुश्ताक. हॉटेल ग्रँड बोलेवर्डच्या बाजूलाच मुश्ताकजी बसतात. तर त्यांच्याकडे अशा बॅग्स, टोप्या आणि खूप काय काय आहे. तुम्ही इकडे नक्की या. कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर गेट नंबर घाट नंबर आहे 10च्या समोर हे आहेत. त्यांनी आम्हाला खूप छान रिझनेबल प्राइस मध्ये दिलेले आणि खूप चांगले जोक्स पण करतात ते. शॉपिंग करायला नक्की या. ट्राय करो ना, इतने अच्छे दिखते हो. हाँ, इतने अच्छे दिखते हो. बरं एकदम हिरो सारखे दिसतो भाई. ऋतिक रोशन. ऋतिक भी फेल है आपके सामने, इतने अच्छे दिखते हो. सो आता मी जेवायला चाललोय आणि फुल काश्मीरी पद्धतीने यांनी इथे आमच्यासाठी जेवणाची मांडणी ठेवलेली आहे. जेवणात चिकन, राईस, पनीर आणि डाळ. चलते चलते मेरे गीत याद रखना, अलविदा ना कहना, अलविदा ना कहना.